अकस्मात होणार होऊन जाते. आयुष्य जगत असताना कितीतरी गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात, पण त्या अकस्मातपणे अनपेक्षितपणे आपल्या आयुष्यात येतात. 1993 साली जो मोठा भूकंप आला होता तेव्हा प्रतिभा ओसेकर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तेव्हा तिचं वय 3 वर्ष होतं. 3 दिवसानंतर जेव्हा मी मातीच्या ढिगाऱ्यातून वरती आले तेव्हा सर्वांना मी जिवंत असल्याचा आनंद तर झाला खरा, पण या माती आणि दगडामुळे माझे डोळे तर गेले होते. जेमतेम परिस्थिती असलेल्या खेड्यात राहणाऱ्या प्रतिभाच्या आईवडिलांनी हातपाय गाळले नाही. त्यांनी तिला अंधशाळेत घातलं पुण्याच्या. तिने MA केलं, BEd केलं. ती आज सेंट्रल बँकेत ऑफिसर आहे. कोणत्या कर्माची फळं भोगतोय असं म्हणून माझ्या आई वडील रडत बसले असते ना, तर आज मी शिकू शकली नसते. जय जय रघुवीर